नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमचं स्वागत करत. आज जो धडा आहे त्याचं नाव काय? मेरा अहोभाग्य. मेरा अहोभाग्यचा धडा आम्ही बघितले आहे. हे सीझन 2 चालू आहे. तर यातून आम्ही काही प्रश्न आणि शब्दार्थ बघणार आहे. तर चला बघूया. बघा, पहिला काय आहे तुमच्या शब्दार्थ? काय आहे तुमच्या शब्दार्थ? तर पहिला हिंदीतून हिंदी आणि मराठी. पहिलं काय? संस्मरण म्हणजे काय? संस्मरणीय घटना. काय? संस्मरणीय घटना. आणि मराठीतून अविस्मरणीय कार्यक्रम. दुसरा मध्याह्न म्हणजे दोपहर, मराठीतून दुपारी. उल्लसित आनंदित, मराठीतून आनंदी. वार्तालाप म्हणजे हिंदीतून बातचीत आणि मराठीमधील गप्पा गोष्टी. दल म्हणजे समूह आणि मराठीतून गट. काय असतात? गट. दुसरा आहे सृष्टी म्हणजे संसार आणि मराठीतून जग. सघन म्हणजे घना आणि मराठीतून घनदाट. अनुभूती स्व अनुभव, हिंदीतून काय म्हणतात? स्व अनुभव आणि मराठीतून म्हणतात स्वतःचा अनुभव. काय म्हणतात? स्वतःचा अनुभव. उपवन म्हणजे उद्यान, मराठीतून बाग. बकुल म्हणजे काय? बेलासुरी वृक्ष. ते एक बेलासुरी वृक्ष आहे, तर मराठीतून त्यांना म्हणतात मोलसिरी. मानसिक खाद्य मतलब वैचारिक चर्चा. वैचारिक चर्चा मराठीतून पण. आता इथे काय दिले आहे? निम्नलिखित शब्दों के लिंग और वचन बदलकर लिखो. आता तुम्हाला काय दिलं? स्त्रीलिंग आणि पुल्लिंग त्यांचं वचन बदलायचं आहे. जसं की इथे तुम्ही बघितला भेस, तर बहुवचन म्हणजे काय आहे? भैसे. म्हणजे एकवचन मध्ये काय असतात की एक माणूस असतात. किती माणूस असतात? एक. आणि बहुवचन मध्ये खूप माणूस असतात, त्यांना म्हणतात बहुवचन. जसं बघा, पहिला उदाहरण भैस म्हणजे भैसे. बिल्ली बिल्लियां. घोडी घोडियां. नागिन नागिने. चूहिया चूहिया. त्याचा तेच. तो यहाँ पे देखो पुलिंग में करना है, तो भैंसा का क्या आएगा? भैंसे. बिलाव का बिलाव. घोड़ा का घोड़े. नाग का नाग और चूहा का चूहे. तर हे झालं आपलं स्त्रीलिंग आणि पुल्लिंग आणि त्यातून एक वचन आणि बहुवचन झाला. तर आता काही प्रश्न आणि उत्तर बघूया. एक वाक्य में उत्तर लिखो. एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला काय? साहित्यिक कार्यक्रम कहाँ होने वाला था. जे साहित्यिक कार्यक्रम होते ते कुठे होते? साहित्यिक कार्यक्रम शांति निकेतन में होने वाला था. साहित्यिक कार्यक्रम कुठे होते? शांति निकेतनला. दूसरा, गुरुदेव की कहानियों में किसकी मनोवृत्ति के दर्शन होते हैं. गुरुदेव की कहानियों में ग्रामीण जनता की मनोवृत्ति के दर्शन होते हैं. कुठून? ग्रामीण जीवनाची मनोवृत्तीचं दर्शन होते आम्हाला. तर तीसरा बघूया क्वेश्चन. संस्मरण में किस कहानी का उल्लेख किया गया है. संस्मरण में कोणत्या कहाणीचा उल्लेख केला आहे? संस्मरण में काबुलीवाला. कोणता? संस्मरण में काबुलीवाला कहानियों का उल्लेख किया गया है. कोणत्या कहाणीचा? काबुलीवाला. लेखक आनंद विभोर क्यों हुए. लेखक आनंद विभोर का झाला. लेखक जब जाना कि जिस कमरे में मुझे ठहराया गया था, अर्थात गीतांजलि का अधिकांश भाग उन्होंने यहीं बैठकर लिखा है, तो वो आनंद विभोर हो गए. त्यांना माहीत पडले की जे गुरुदेव आहे मला कुठे ठरवले आहे, थांबले आहे, त्या खोलीतून गुरुदेवने अधिकांश जे पुस्तक आहे त्यांचा गीतांजली जे पुस्तक आहे, अधिकांश गीतांजली पुस्तक तिथे लिहिले आहे, ते जडून ते माहीत झाल्यावर लेखक आनंद विभोर झाला होता. तर आज आपण काय शिकलो? आज आपण शिकले शब्दार्थ, एकवचन, बहुवचन, स्त्रीलिंग, पुल्लिंग आणि एका वाक्यात उत्तरे. धन्यवाद.